शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आलेलो आहे बरबटीच्या प्लॉटमध्ये. तर बरबटीचा प्लॉट बघू शकता, जबरदस्त आलेला आहे बरबटीचा प्लॉट. आपण जर बघितलं तर हे एका महिन्याचा प्लॉट झालेला आहे, म्हणजेच 26 मार्च रोजी लावलेला होता. तर आता 29 एप्रिल आहे, तर म्हणजे जिथे एक महिना सरासरी झालेला आहे, म्हणजे जास्त झालेला आहे 2-3 दिवस. तर आपण जर बघितलं तर बरबटीला चांगल्या प्रकारे फुलसुद्धा आलेले आहे, म्हणजे इथं शेंगा लागण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि फुलसुद्धा चांगल्या प्रकारे आलेले आहे. आणि आपण जर बघितलं तर आणि इथं एकदम उमाटच आहे, तरी पण आपण क्वालिटी बघली तर इथं चांगल्या आहे शेंगाची. आणि याच्यावर जर बघितलं तर रोगसुद्धा नाही, आपण साधंशी ती फवारणी केलेली होती. तर चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो. बरबटीची सुद्धा आपण लागवड करू शकता. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला तिथे चांगला भावसुद्धा आपल्याला इथे मिळतो. एवढ्या उन्हाचं तापमान असून सुद्धा आपल्याला इथं चवळी आहे ना चांगल्या प्रकारे इथं दिसत आहे. म्हणजे इथं पाण्याचं नियोजन पण चांगल्या प्रकारे करून घेत आहे. म्हणजेच आपल्याला तिथे एक दिवस आड करून इथं पाण्याचं नियोजन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथे जे ऊन आहे तर ते उन्हानं आपली जेवण आहे तर ते सोकली नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथं पाण्याचं चांगलं नियोजन करून घ्यायचं आहे. नाहीतर जे फुलं असते तर मित्रांनो, जे फुलं आपले आहे की नाही तापमानानं जे टेम्परेचर असेल त्याच्यामुळे आहे की नाही पूर्णपणे आहे ना गळून जातात. तर त्यासाठी आपल्याला इथे चांगल्या प्रकारे आहे ना नियोजन करून घ्यायचं आहे. पाण्याचं सुद्धा पाणी देणे आपल्याला इथे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर आपल्याला तिथे जे फुलं आहे तर ती पूर्णपणे गळून जाईल आणि ते पूर्णपणे झाडसुद्धा आहे ना आपले तिथं सोकलेली दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं. तुमची लागवडसुद्धा केली असेल तुम्ही पण, तर बघू शकता अशा प्रकारे आहे. इकडं चांगली क्वालिटी आहे सुद्धा आपली इथं. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. तुमची कशी आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा.